ओके. हॅलो अँड वेलकम टू मंडे म्युझिक्स. आज आपण कस्टमर जर्नी विषयी बोलणार आहोत. कस्टमर जर्नी मॅप विषयी बोलणार आहोत आणि नक्की कस्टमर जर्नी मॅप काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली आणि ते का महत्वाचं आहे ते आपण समजून घेऊया. अ, अगोदर विषयाला सुरुवात करण्या अगोदर मंडे म्युझिक्स मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते आपल्या व्यवसायात चांगल्या प्रकारे व योग्य रीती वापरता यावेत व त्याचा व्यवसाय करण्यासाठी अधिक फायदा व्हावा म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला हे कन्सेप्ट, हे आयडियाज लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्याकरता हा केलेला प्रयत्न आहे. आणि आपण बऱ्याच विषयांवरती कस्टमर सेगमेंट्स पासून तर व्हॅल्यू प्रपोजिशन पासून कस्टमर एम्पथी मॅप वगैरे आदी विषयांवरती चर्चा केलेली आहे आणि करत राहणार आहोत. तर जाऊया आजच्या विषयाकडे. आजचा जो विषय आहे कस्टमर जर्नी मॅप. कस्टमर जर्नी काय आहे, कस्टमर जर्नी मॅप काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे की एलिमेंट्स काय आहेत आणि सरतेशेवटी कस्टमर जर्नी मॅप मध्ये काय काय असतं ते आज आपण पाहणार आहोत. वी विल ऑल्सो डू अ सेकंड पार्ट ऑन दिस वेअर विल डिस्कस की कस्टमर जर्नी मॅप कसा क्रिएट करायचा. विषय खूप मोठा झाला असता आणि खूप इनपुट झाले असते म्हणून मी तो दोन पार्ट केलेले आहेत त्याचे. तर आज आपण फक्त समजून घेणार आहोत की जर्नी मॅप कसा आहे आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण भेटू त्याचं सेकंड पार्ट करू तेव्हा विल अंडरस्टँड विथ एक्झाम्पल की तो जर्नी मॅप कसा आपण प्लॅन करू शकतो किंवा कुठले. तर बरेचसे टेम्पलेट्स वगैरे आहेत अवेलेबल, ते पण मी नंतर रिसोर्सेस शेअर करेल आपल्या ग्रुपवरती. राईट, सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की सेल्सफोर्सचा एक सर्वे होता. 88% कस्टमर्स आहे की स्ट्रॅटेजी, कस्टमर जर्नी स्ट्रॅटेजी इज क्रिटिकल टू द ओव्हरऑल सक्सेस ऑफ मार्केटिंग. Right? So there are a lot of people who know and understand the importance or significance of a customer journey. आता कस्टमर जर्नी काय आहे ते आपण नंतर बघू. स्पॉटीफाय जेव्हा त्यांना त्यांच्या व्यवसायात सुधारणा करावी अशी वाटली, तेव्हा त्यांनी एका कन्सल्टिंग फर्मला हायर केला अँड दे क्रिएटेड द कस्टमर जर्नी मॅप. म्हणजे किती महत्वाचं. स्पॉटीफाय सारखी कंपनी सुद्धा वापरते. यू हॅव लाईक्स ऑफ Amazon अँड अदर कंपनीज ऑल्सो युटिलायझिंग इट. राईट. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ती जवळपास 70% ऑनलाईन शॉपर्स त्यांनी जे काही त्यांच्या शॉपिंग कार्टमध्ये टाकलेलं आहे ते टाकतात पण शेवटच्या क्षणी, राईट, ते सोडून देतात की अरे मी हे सगळे बाय कर म्हणजे आपण इफ यू आर अ पर्सन हु इज सेलिंग समथिंग ऑनलाईन, तुम्ही पाहताय अरे कस्टमरने एवढं त्याच्या कार्टमध्ये गोष्टी भरलेल्या आहेत, बट ऍट द लास्ट मिनिट ही जस्ट अबॅन्डन्स, म्हणजे तो काही कारणास्तव शॉपिंग करत नाही किंवा करायचा प्रयत्न करत नाही. समथिंग ऑर द अदर हॅपन्स अँड ही जस्ट स्विचेस ऑफ. इट कुड बी एनी रिझन, इट कुड बी एनी रिझन. आणि 86% ऑफ द बायर्स आर विलिंग टू पे मोर फॉर अ बेटर कस्टमर एक्सपिरियन्स. आता हे काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. सो कस्टमर जर्नी काय आहे, तर कस्टमर जर्नी इज अ सिरीज ऑफ इंटरॅक्शन दॅट द कस्टमर हॅज विथ द ब्रँड, प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस. किंवा आपला जो बिझनेस आहे त्याच्याबरोबर जो कस्टमर इंटरॅक्ट करतो. राईट. काय इंटरॅक्ट करतो, तर त्याला काहीतरी पेन पॉईंट आहे किंवा त्याला काहीतरी विकत घ्यायचं आहे. पेन पॉईंट असू शकतं म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही हायवेला चाललेला आहात, तुम्हाला मध्येच भूक लागते. राईट. अँड देन यू स्टार्ट लुकिंग आउट फॉर प्रॉबेबली अ मॅकडॉनल्ड और अ सबवे और बर्गर किंग वगैरे तुम्ही कुठे दिसतंय का विचार, किंवा फूड प्लाझा. राईट. सो दॅट कुड बी अ पेन पॉईंट. तुमच्या गाडीमध्ये एअर प्रेशर तुम्हाला अचानक जाणवलं किंवा टायर पंक्चर काही असू शकतं. राईट. देन यू स्टार्ट मेकिंग अ सर्च दॅट इज देअर. राईट. आणि मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या मॅकडॉनल्डच्या आउटलेट किंवा फूड आउटलेटमध्ये जाता किंवा पेट्रोल पंपवर जाता आणि तो टायर चेंज करणारा जो माणूस आहे तो तुमचा टायर बदलताना तुमच्याशी कशा प्रकारे इंटरॅक्ट करतो, तुम्हाला कसला अनुभव देतो. अगदी तुटक बोलतो, हा ठीक आहे बघू साहेब जरा थांबा, आता काय एवढा वेळ तर मला हे नाही करतायत. राईट. की तो सांगतो नाही सर काय झालं, कुठे जायचं आहे, किती वेळ लागेल, तुम्ही तोपर्यंत चहा पाणी वगैरे घ्याल का. हा झाला कस्टमर जर्नीचा एक्सपिरियन्स. आपण ह्या गोष्टी कुठे ना कुठे कधी ना कधी एक्सपिरियन्स घेत असतो.
आपल्याकडे कोण येतो तेव्हा सुद्धा आपण त्या घेत असतो. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला कुठला तरी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकायला येते तेव्हा आपण त्याच्याशी कसं इंटरॅक्ट करतो, राईट? सो हाऊ डज ही एक्सपिरियन्स दॅट द पोटेन्शियल कस्टमर, आणि या सगळ्या अनुभवातून तो आपला कस्टमर म्हणून कन्वर्ट होतो, तेव्हा कस्टमर जर्नी मॅप पूर्ण होतो, राईट? सो बेसिकली आपल्या प्रोडक्टची माहिती मिळवण्यापासून किंवा आपल्या प्रोडक्टची गरज कस्टमरला भासल्यापासून तर तो कन्वर्ट होईपर्यंत जो काही प्रवास असतो त्याला आपण कस्टमर जर्नी म्हणून बोलतो. आणि या त्याच्या प्रवासात त्याला वेगवेगळे टच पॉइंट्स येतात. आता हे टच पॉइंट्स म्हणजे काय? आपली वेबसाईट असू शकतं, ब्लॉग्स असू शकतो, आपण कुठलं फ्री गिव्हअवेज देत असू तर ते असू शकतं, आपण कुठे सेमिनार दिलं तर तिथे येऊन तो भेटला किंवा एक्झिबिशनला तो येऊन भेटला. दीज आर ऑल व्हेरियस टच पॉइंट्स दॅट इज देअर इट इज पॉसिबल फॉर द कस्टमर टू कम अँड मीट अस, किंवा आपले रिटेल आउटलेट असतील, राईट? सो ऑल दीज प्लेसेस आर द पॉसिबल टच पॉइंट्स फॉर द कस्टमर्स जर्नी. कस्टमर जर्नीची सुरुवात किंवा कस्टमर जर्नी मॅप या प्रकाराची जी सुरुवात आहे ती सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधून झाली. अगोदर प्रामुख्याने हेच फक्त सॉफ्टवेअर कंपन्यांसाठीच वापरलं जायचं, पण हळूहळू लोकांना कळू लागलं की त्याची युटिलिटी बऱ्याच ठिकाणी आहे. मग प्रोडक्ट बेस्ड रिटेल ऑर्गनायझेशन्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्स किंवा बाकीचे जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत त्यांनी सुद्धा याचा वापर करायला सुरुवात केली. सो इट स्टार्टेड बेसिकली विथ समथिंग फॉर द सॉफ्टवेअर कंपनीज, राईट? इथे अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावी अशी वाटते, ती म्हणजे युजर एक्सपिरियन्स आणि कस्टमर एक्सपिरियन्स याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. आता जस्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया. सॉरी, स्टारबक्सचा एक्झाम्पल आपण घेऊया. बरेच लोक स्टारबक्सचा ऍप वापरतात, राईट? मी स्टारबक्सचा ऍप वापरतोय आणि माझ्या लक्षात येतं की मी त्याच्यामध्ये जो वॉलेट आहे पेमेंट करायला त्याच्यामध्ये काहीतरी पैसे कमी आहेत, राईट? म्हणजे नॉट सफिशियंट बॅलन्स. आणि जर मी डायरेक्ट कार्ड पे केलं तर मला मी स्टारबक्सचा रेग्युलर कस्टमर आहे म्हणून मला जो काय बेनिफिट मिळतो किंवा हे मिळतो ते नाही, पॉईंट्स वगैरे काही मिळत नाही, तर आय आय जस्ट स्ट्रगल, राईट? आणि काही कारणास्तव मला त्या ऍपमध्ये वॉलेट जो आहे तो रिफिल करता येत नाही किंवा वॉलेटमध्ये रिचार्ज करता येत नाही, राईट? मला वॉलेटमध्ये पैसे टाकता येत नाही. आणि मी त्याच परिस्थितीत आय एम ड्रायव्हिंग थ्रू, आय रिच अ स्टारबक्स कॅफे च्या आउटलेटवरती आणि मी त्याला सांगतो, अरे बाबा माझ्या वॉलेटमध्ये पैसे नाही आहेत. तो चेक करतो मी स्टारबक्सचा रेग्युलर कस्टमर आहे आणि तो सांगतो, सर काही नाही, तुमच्या वॉलेटमध्ये पैसे नाहीत, तुम्ही रेग्युलर आहात, ही कॉफी आमच्यातर्फे तुम्हाला. आता जो ऍप वापरताना जो मला प्रॉब्लेम आला की मी तो रिचार्ज करू शकलो नाही, तो झाला माझा युजर एक्सपिरियन्स. आणि त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने किंवा जो काउंटरवरती सेल्स एक्झिक्युटिव्ह होता त्यांनी सांगितलं, साहेब काय नाही, तुम्ही नेहमी घेता, आम्ही तुम्हाला ही कॉफी फ्री देतो, राईट? दॅट इज माय कस्टमर एक्सपिरियन्स. सो हा महत्वाचा डिफरन्स आहे जर्नी आणि सॉरी एक्सपिरियन्स, युजर एक्सपिरियन्स आणि कस्टमर एक्सपिरियन्स मध्ये. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं म्हणजे तुम्ही लेट्स से आजकाल बरेचसे मेडिकल अपॉइंटमेंट्स बुक करण्यासाठी ऍप आहेत, राईट? तुम्ही ऍप बुक करता, ऍपमधून तुम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट बुक करता, ती अपॉइंटमेंट सक्सेसफुल होते, तुम्हाला दिसते, वापरताना एकदम स्मूथ, तुम्हाला कुठे काही शोधावं लागत नाही, तुम्ही ते लॉग इन करता, तुमची अपॉइंटमेंट फिक्स झाल्याचा तुम्हाला मेसेज येतो, तुम्ही जाता क्लिनिकवरती आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला समजतं की तुमची अपॉइंटमेंट तिथे रेजिस्टरच नाही झालेली आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. आता तिथे जी व्यक्ती आहे ती सांगते, अरे नाही, तुमचं आलं नाही, आम्हाला माहिती नाही, आम्ही काही तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला थांबावं लागणार, तुम्ही काही नाही, आणि तुम्हाला आता पुढची 1-2 तास तरी तिकडे ताटकळत बसत राहावं लागणार आहे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी. आता इथे तुम्ही जो सॉफ्टवेअरचा जो अनुभव घेतला तो सॉफ्टवेअर स्मूथ चालला, सो युअर युजर एक्सपिरियन्स हिअर वॉज गुड. पण तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स ना, त्यांनी तुम्हाला तात्काळ त्यांनी कन्सिडरच नाही केलं की तुम्ही ऍप बुकिंग करायचा प्रयत्न केला, तुमच्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे, त्यांच्याकडे रजिस्टर नाही, ती गोष्ट त्यांनी कन्सिडरच नाही केली, राईट? सो दॅट बिकम्स युअर कस्टमर एक्सपिरियन्स. तो हा एक कस्टमर जर्नी मॅप मध्ये
कस्टमर एक्सपिरियन्स वरती जास्त भर आहे. सो दॅट डिफरन्स प्लीज रिमेंबर. या आता जाऊया कस्टमर जर्नी मॅप. राईट, जसं मी सांगितलं की कस्टमर जर्नी आहे. मॅप बोलतो जेव्हा आपण, मॅप काय असतो, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ना. आपण गुगल मॅप्स वापरतो किंवा अगोदर आपण नॉर्मल मॅप्स वापरायचो, आपण ग्लोब वरती बघतो जगाचा नकाशा वगैरे. सो इट इज जस्ट अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दॅट युअर कस्टमर इज लाईकली टू गो. अँड ती जर्नी पार करत असताना कुठे कुठल्या टप्प्यांवरती त्याचा आपल्याशी संपर्क येण्याचा चान्स आहे. राईट, दॅट इज कस्टमर जर्नी मॅप. सो इट इज अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ every interaction that you are likely to have along with the customer during his journey. आणि मग त्याचा कसा अनुभव येतो, काय होतो, त्याच्यातून तो पुढे आपल्याला अधिक चांगला बिझनेस देऊ शकतो. किंवा तो फक्त येतो आपल्याकडे, प्रोडक्ट घेतो, त्याला आवड खूप होती, मात्र त्याला अनुभव चांगला येत नाही म्हणून तो दुसरीकडे सुद्धा जातो. राईट. किंवा तो सुरुवातीलाच जो स्टार्ट करतो प्रोडक्ट विषयी, तो कन्वर्टच नाही होत. त्याला माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायची खूप इच्छा होती, पण पुढे काय ती त्याला गोष्ट समजलीच नाही कुठे. राईट. तर जेव्हा आपण कस्टमर जर्नी मॅप बोलतो, तेव्हा प्रत्येक टप्प्यावरती पहिली गोष्ट त्याला माझ्याबद्दल माहिती कसं पडणार, माझ्या प्रोडक्ट्स बद्दल कसं माहिती पडणार, माय प्रोडक्ट्स कम्पेअर टू कॉम्पिटिटर्स कसं माहिती, ह्या सगळ्या टप्प्यांवरती त्याला काय काय चॅलेंजेस यायचे आहेत, राईट, किंवा येऊ शकतात, याचा विचार आपण करतो आणि ती जर्नी प्लॅन करतो. दॅट इज कस्टमर जर्नी मॅप. आता या मॅपिंगचे बेनिफिट्स काय आहेत, की कस्टमर जर्नी जेव्हा आपण मॅपिंग करतो तेव्हा त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर पहिली गोष्ट, आपल्याला आपला कस्टमर चांगल्या प्रकारे समजून घेता येतो. राईट. कस्टमर सेगमेंटेशनसाठी उपयोगी सुद्धा पडतो. म्हणजे कस्टमर माझा शोध का घेणार, काय अशी त्याला गरज आहे आणि ती गरज मी पूर्ण करू शकतो का, हे आपल्याला समजायला मदत होते. त्याच्यानंतर कुठल्या टप्प्यावरती तो माझ्याकडून बाहेर जातोय किंवा माझ्याकडे येतोय पण त्याला तितकासा चांगला अनुभव येत नाही, तो परचेस करतोय पण परत नंतर येत नाही किंवा पुढे कोणाला रेफर करत नाही. राईट. तर मग मला हे ऑपरेशनल इनएफिशियन्सी समजतात मला, की अरे त्याला प्रोडक्टची माहितीच नाही दिली आपण बरोबर, त्याला एंटरटेनच नाही केलं बरोबर, त्याच्याशी नीट संवादच नाही साधला, त्याला ज्या गोष्टी, दोन गोष्टी विचारायच्या होत्या ते समजूनच नाही घेतल्या आपण. राईट. ह्या गोष्टी आपल्याला समजतात. तर पहिली गोष्ट, आपल्याला कस्टमर चांगल्या प्रकारे समजतो आणि आपण कुठे कमी पडतोय, आपण कुठे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, हे समजायला मदत होते. राईट. अँड दिस विल ऑल्सो हेल्प इन द कस्टमर क्वालिफिकेशन प्रोसेस. कारण त्याच्या अडीअडचणी काय आहेत, कुठे येऊ शकतात आणि आपण ते कसे मात करू शकतो, आपण तिथे सुद्धा हे उपयोगी पडू शकतो. राईट. सो इट हेल्प्स अस अंडरस्टँड ऑपरेशनल इनएफिशियन्सीज. हो. अजून थोडं सविस्तर सांगायचं झालं तर सेल्स वाल्याकडून तर त्याचा पुढचा मुद्दा तोच आहे, सायलो बस्टिंग. सायलो बस्टिंग म्हणजे काय, सेल्स वाल्याने इन्फॉर्मेशन दिली पण प्रोडक्शन वाल्याकडून त्याने कन्फर्मच नाही केलं की बाबा तुला बरोबर समजलं की नाही समजलं. राईट. दॅट्स देअर. किंवा तुम्ही मार्केटिंग कॅम्पेन रन केली आहे, त्याचं कन्व्हर्जन झालं पण तो कन्व्हर्जन नाही झालं किंवा झालं, का झालं, कशासाठी झालं, अरे ते माझं काम नाही, माझं काम लीड जनरेशनच होतं, पुढे क्लोज करणं तुमचं काम आहे, तुम्ही बघा. राईट. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ते सायलोमध्ये, म्हणजे प्रत्येक जण माझं एवढंच काम आहे मी तेवढंच बघणार, ते सुद्धा आपल्याला ब्रेक करायला मदत होते आणि आपण एक संलग्न किंवा अ कंटिन्युअस एक्सपिरियन्स वी कॅन गिव्ह टू द कस्टमर. वी कॅन ऑब्विसली डिफरन्शिएट आवर एक्सपिरियन्स, थोडंसं वेगळं बाकीची लोक देतात त्यांच्यापेक्षा वेगळं आपण पर्सनलाइज करू शकतो. कस्टमर प्रत्येक स्टेजला कसा वागेल. आणि प्लीज अंडरस्टँड, म्हणजे तुम्ही गाडी किंवा फोन किंवा घर कुठलीही गोष्ट घेताना तो ऍक्च्युली घेईपर्यंत काय काय विचार करता ते आठवा. दॅट इज द प्रोसेस. राईट. पहिल्यांदा तुम्ही विचार, हा बघू नंतर विचार करू. राईट. द फर्स्ट टाइम यू मे नॉट टोटली घर घ्यायचा विचार करा, तेव्हा तुम्ही लगेच जाऊन ते नाही घेणार, तुम्ही विचार करणार. देन यू विल स्टार्ट थिंकिंग, अरे हा मग कुठे घ्यायचं, मग कधी घ्यायचं, किती बजेट असला पाहिजे, वन रूम घ्यायचा, 2 BHK घ्यायचा, पार्किंग, विदाऊट पार्किंग. राईट. आणि मग जसं जसं आपण परचेस डिसिजनच्या जवळ येत जाऊ तसं तसं आपलं जे स्कोप आहे तो नॅरो नॅरो होत जाणार. राईट. सो या प्रत्येक स्टेजवरती कस्टमर कसा बिहेव करणार आहे
त्याच्या इच्छा आकांक्षा कशा असणार आहेत, त्याच्या अपेक्षा काय असणार आहेत, आणि त्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करू शकतो. अगेन इट गिव्हज अस अन इन्साइट इन टू दॅट. आता हे सगळं झालं तर आपण एक कस्टमरला उत्कृष्ट अनुभव देऊ शकतो. अँड कस्टमर जर्नी मॅपिंग किंवा मॅप इज ऑल अबाउट गिव्हिंग अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स ऑर अन एक्सिलेंट एक्सपिरियन्स टू युअर कस्टमर. तर रिटेन्शन वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि जसं डिस्क्रिमिनन्सीज, असं ऑपरेशनल इनएफिशियन्सीज बोललो, राईट, त्याची जी इच्छा आहे आणि आपली जी सर्व्हिस आहे याच्यामध्ये जो गॅप आहे ते समजून घ्यायला आपल्याला मदत होते. आणि प्रत्येक वेगवेगळ्या कस्टमर्सशी वागताना कसं बोलायला पाहिजे, कसं त्यांना अप्रोच करायला पाहिजे ते महत्वाचं आहे. म्हणजे एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर आजकालची जी पिढी आहे, राईट, त्यांना बऱ्याच गोष्टी बाय डिफॉल्ट मिळत आहेत. म्हणजे ज्या गोष्टींसाठी त्यांच्या आदल्या पिढीने कष्ट उपसले, मे बी अ रेफ्रिजरेटर और टेलिव्हिजन और फोन, राईट, त्या गोष्टी त्यांना ऑटोमॅटिकली मिळतात. मग ते ग्रांटेड. मग त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या अगोदरच्या पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. तुम्ही एखादा सॉफ्टवेअर कंपनी रन करत असाल तर तुम्हाला जो मॅन्युफॅक्चरिंगचा क्लायंट तुम्हाला अप्रोच होईल तो वेगळ्या पद्धतीने होईल, हेल्थकेअरवाला वेगळ्या पद्धतीने होईल. आणि दिस अप्लाइज टू ऑल ऑफ अस, राईट. तुमचे रिटेल कस्टमर आहेत, कॉर्पोरेट कस्टमर्स आहेत, वॉक इन कस्टमर, प्रत्येकाची चालणं बोलणं वेगवेगळं असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कस्टमर जर्नी मॅपचा खूप खूप फायदा होतो. आणि आपण ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला वरवर विचार करतो, वर्करनी विचार करतो, पण आपण ही टर्मिनॉलॉजी ऐकली नाही म्हणून कदाचित आपण त्याच्यामध्ये अधिक खोलात शिरत नाही. पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि करणं गरजेचं आहे. जो कस्टमर आपल्याला व्यवसाय देतोय त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे, राईट. आता कस्टमर जर्नी मॅप तयार करताना त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आवर्जून यायला पाहिजेत किंवा समावेश असला पाहिजे, या गोष्टी असल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण डिस्कस करू की हा मॅप कसा तयार करायचा, तेव्हा सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की या गोष्टींचा आपण तिथे बनवण्याच्या प्रत्येक स्टेपवरती या गोष्टी येणार आहेत. तर पहिली गोष्ट, आपण जेव्हा मॅप तयार करतो तो कस्टमरच्या हिशोबाने तयार करतोय. त्याचं काय आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे, त्याचं कुठे चॅलेंजेस येत आहेत, त्याचं काय अडतंय, कशासाठी अडतंय, त्याच्याने त्याला काय फायदा होणार आहे. वी आर थिंकिंग फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दॅट. आज घडीला जर आपल्याला काउन्सिलिंग द्यायची असेल, मी जस्ट उदाहरण घेतोय, नीटची बरीचशी गडबड चालू आहे, राईट. मग नीटच्या ज्या स्टुडंटना भरपूर स्ट्रेस होत आहे त्यांना जर काउन्सिलिंग द्यायचं झालं तर कशा प्रकारे किंवा त्यांना कशा प्रकारे अप्रोच करायचं, त्यांचं आज घडीला त्यांची स्थिती काय असणार आहे. सो वी थिंक फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कस्टमर, राईट. किंवा एखाद्या कोणाला पहिल्यांदा घर घेतोय किंवा जो दुसऱ्यांदा घर घेतोय त्याचा वागणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत आणि त्याला तसं का वाटतंय, दुसरं घर किंवा पहिलं घर घ्यावं असं का वाटतंय आणि भाड्याच्याच घरात का नाही राहायचं, राईट. यू थिंक फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ युअर कस्टमर. आणि त्याच्यासाठी त्याच्याबद्दल थोडीफार रिसर्च करा, माहिती काढा. आपण कस्टमर पर्सोनाविषयी अगोदर आपल्या एपिसोड्समध्ये बोललेलो आहोत. यू कॅन चेक दॅट आउट. अजून माहिती कस्टमरचं पर्सोना कसा क्रिएट करायचं त्याच्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता, राईट. त्याच्यानंतर टाइमलाईन, म्हणजे डिटरमाइनिंग द स्पेसिफिक एक्सपिरियन्स टू द मॅप. आता टाइमलाईन जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो डिसिजन मेकिंगच्या कुठल्या टप्प्यावर आहे. तो फक्त पर्याय काही इन्फॉर्मेशन शोधतोय का. म्हणजे मला समजा मोबाईल फोन घ्यायचा आहे, हा मी फक्त विचार केला, मग कुठला घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे तर ते मला माहित नाही. मग यू हॅव टू गिव्ह मी द डिफरंट ऑप्शन्स, राईट. की हा माझं वागणं तेव्हा वेगळं असेल. मी मोबाईल फोन घ्यायचा आहे, माझं बजेट ठरलेलं आहे, देन माय अप्रोच विल बी डिफरंट. मला हाच ब्रँडचा एवढ्या रेंजमध्ये मोबाईल, देन माय अप्रोच विल बी डिफरंट. मग मी कुठल्या टप्प्यावर आहे, मग मला महिन्याच्या शेवटी आहे किंवा मी तेवढं कमावतो, राईट. सो यू हॅव टू थिंक ऑन द टाइम लाईन्स, कुठल्या स्टेजवर आहे आणि काय आहे, वेदर इज इव्हॅल्युएटिंग अदर कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स ऑर नॉट, ऑर यू आर द ओनली वन इज बिंग कन्सिडर्ड. तर त्या हिशोबाने आपल्याला विचार करायचा आहे, त्याची टाइमलाईन काय आहे. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं कस्टमर जर्नी, जसं मी सांगितलं, इट्स अबाउट गिव्हिंग एक्सलंट कस्टमर सर्व्हिस एक्सपिरियन्स, सॉरी सर्व्हिस नाही, एक्सलंट कस्टमर एक्सपिरियन्स टू युअर कस्टमर.
आणि ते आपण तेव्हाच देऊ शकतो वेन वी टच अ कॉर्ड विथ द कस्टमर. त्याला इमोशनली आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, राईट. मग त्याच्यासाठी त्याची मनोवृत्ती किंवा माइंडसेट काय आहे, तो कुठल्या गोष्टी करू शकतो किंवा करण्याची शक्यता आहे, ते समजून घेणं महत्वाचं आहे, राईट. सो यू थिंक अबाउट दिस पर्स्पेक्टिव्ह दॅट आर देअर. म्हणजे मी माझ्या एका मित्राची मला गोष्ट नेहमी आठवते. ते स्प्लेंडर त्याला घ्यायची होती 95-97च्या आसपासची, 97 आसपासची गोष्ट आहे ती, राईट. स्प्लेंडर वॉज ॲट द टॉप अँड 6 months वेटिंग पिरियड. पण त्याला घ्यायची होती गाडी. त्याने कॅश जमा केली सगळी, अँड ही वेंट टू द डीलर, आणि डीलर सांगतो नाही सर 6 महिने बाद मिळेल गाडी. तो सांगतो अरे माझ्याकडे हार्ड कॅश आहे, मला पाहिजे गाडी. आणि डीलर लगेच बोला सर अरे ही काम करा, ही या कस्टमरची गाडी आलेली की तुम्ही घेऊन जा, मी त्या कस्टमरला नंतर बघतो काय करायचं ते, राईट. यू हॅव टू अंडरस्टँड द कस्टमर, कारण तो पैसा घेऊन आलेला आहे, बसलेला आहे, त्याला गाडी पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. अँड इफ यू कॅन अफोर्ड टू, यू हॅव टू क्रिएट दॅट एक्सपिरियन्स, यू हॅव टू टॅप इन टू दॅट एक्सपिरियन्स. दॅट इज अंडरस्टँडिंग द माइंडसेट, इमोशन्स अँड ऍक्टिंग अकॉर्डिंग टू दॅट, राईट. सो हा सोल आहे कस्टमर जर्नीचा, आणि तो आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आपल्या व्यवसायाच्या हिशेबाने आपण कस्टमरला अप्रोच करतो तेव्हा त्याचा काय सोल असणार आहे, तो विचार करणं खूप गरजेचं आहे. दॅट इज हाऊ वी आर गोइंग. अँड देन टच पॉइंट्स आहेत. टच पॉइंट्स जसं मी सांगितलं, जिथे जिथे आपलं कस्टमर बरोबर इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे, मग ते वेबसाईट थ्रू असू शकतो, आपल्या युट्यूबवरील व्हिडिओ थ्रू असू शकतो, इंस्टाग्रामच्या फीडवरून असू शकतो, कुठल्या एक्झिबिशन याच्यामध्ये टच पॉईंट विषयी बोललेलो होतो, राईट. चॅनल्स अगेन, तो प्रत्यक्षात भेटून आपल्याशी संपर्क साधणार किंवा आपल्याला क्वेरी विचारणार, काय विचार. सो यू टू अंडरस्टँड व्हॉट आर द टच पॉइंट्स अँड द चॅनल्स दॅट आर देयर. आपण स्टेजेस विषयी बोलू, प्रत्येक स्टेजला वेगवेगळे चॅनल्स असणार आहेत, राईट. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या वागण्यात किंवा त्याच्या याच्यामध्ये इन्साइट किंवा आपलं सोल्युशन आपण काय देतोय त्याला, राईट. तो कशाने खुश होणार आहे. आता जसं मी माझ्या मित्राच्या गाडीचं सांगितलं, त्याला तिथल्या तिथे गाडी हवी होती, त्याला दिली असती तर खुश झालं, नसती दिली तर तो नाराज होऊन कुठे दुसरीकडे गेला असता, शोधू लागला असता, राईट. देर इज अनदर एक्झाम्पल ऑफ अनदर वन ऑफ माय फ्रेंड्स. दिसायला खूप साधा भोळा सिंपल माणूस आहे, पण चांगली नोकरी आहे, चांगला कमावतो. तो गेलेला गाडी खरेदी करायला गेलेला, अ, एका कंपनीच्या ऑफिशियल शोरूम मध्ये गेलेला कार खरेदी करण्यासाठी. आणि त्याच्याकडे बघून त्याला 1 तास 1.5 तास ताटकळत ठेवलं, कोणीच पाहिलं सुद्धा नाही त्याच्याकडे, आणि त्याला कोणी काय विचारलं, आणि तो एवढा साधा आहे, त्याने तो काय बोलला पण नाही तिकडे कोणाला, तो सरळ तसंच निघून आला. तो गेला एका डीलरकडे. त्या डीलरने सर या तुम्हाला काय पाहिजे, कसं झालं, हे करा, तुम्हाला मी डिस्काउंट देतो, हे करतो, ते करतो, चहा घ्या, हे घ्या, कधी पाहिजे गाडी, कशी होणार तुम्हाला ही सर्व्हिसिंग आपण. अँड देन ही गेव द सोल्युशन, राईट. तर ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं खूप महत्वाच्या आहेत, की ज्या युजर एक्सपिरियन्समध्ये जे काही कुठे गॅप येण्याची शक्यता आहे, तो गॅप आपण भरून काढू शकतो का, ते समजणं महत्वाचं आहे. देन वी आर गिव्हिंग गुड सोल्युशन्स टू द कस्टमर. देन वी आर गेनिंग अन इन्साइट इन टू हिज माइंडसेट, राईट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज द मोमेंट ऑफ ट्रूथ. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात घडणार, तेव्हा काय होणार, तेव्हा त्याला कशा प्रकारचा अनुभव येणार. आता मोमेंट ऑफ ट्रूथ मध्ये एक 4 वेगवेगळे प्रकार आहेत, राईट. एक फर्स्ट इज झिरो मोमेंट ऑफ ट्रूथ. इथे काय होतं की कस्टमरला गरज भासलेली आहे आणि तो ऑनलाईन जाऊन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस शोधतो, त्याच्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न करतो, हा, की मला फ्रान्सला जावं असं वाटतंय, राईट. मग आता फ्रान्सला जाण्यासाठी काय करावं लागतं, मला कदाचित काहीच आयडिया नाही. सो आय विल गो टू गुगल अँड प्रॉब्ली सर्च फ्रान्स, इफ आय वॉन्ट टू गो टू फ्रान्स व्हॉट इज द थिंग, राईट. किंवा मला फ्रीज घ्यायचा आहे, मला टीव्ही घ्यायची, गाडी, ही जस्ट स्टार्ट सर्चिंग फॉर द इन्फॉर्मेशन. दॅट इज द फर्स्ट मुवमेंट ऑफ ट्रूथ. सॉरी, झिरो मोमेंट ऑफ ट्रूथ. त्याच्यानंतर फर्स्ट मोमेंट ऑफ ट्रूथ बोलतो जेव्हा तो त्याला कळून चुकतं की हा बाबा तुला फ्रान्सला जायचं आहे, तर ही ट्रॅव्हल कंपनी आहे, यांच्याकडे जाऊन तू माहिती काढू शकतो. ही कार कंपनी आहे, यांच्याकडे जाऊन तू, किंवा त्यांचे ऑथोराइज शोरूम इथे आहे, तिथे जाऊन तू माहिती काढू शकतो, राईट. सो तो त्या स्टोअरमध्ये, राईट, प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतो किंवा आमने सामने येतो.
That is the first moment of truth. Then the second moment of truth is when the customer experiences the quality of the product. आता तुम्ही मला मी आलो बसवलं सगळं नीट व्यवस्थित सांगितलं एन्श्युअर केलं तुम्हाला माझा पासपोर्ट वेळेवर आला की नाही माझी तिकीट बुकिंग वेळेवर झाली की नाही मी पोहोचलो की नाही तिथे टूरवर असताना 2 वेळा कॉल करून मला विचारलं राईट यू आर क्रिएटिंग अन एक्सपिरियन्स अ क्वालिटी एक्सपिरियन्स फॉर मी दॅट इज माय मोमेंट ऑफ ट्रूथ अँड मी परचेस केल्यानंतर तुम्ही मला वाऱ्यावर नाही सोडून दिलं तर यू आर फॉलोईंग इट अप राईट हे झालं सेकंड मोमेंट ऑफ ट्रूथ अँड द थर्ड वन इज इम्पॉर्टंट राईट वेन ही प्रोव्हाइड्स द फीडबॅक की तुमची सर्व्हिस खूप सुंदर होती तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय म्हणजे मला आजपर्यंत असा अनुभव आला नव्हता किंवा माझा पहिलाच अनुभव असून सुद्धा मला कुठे काहीच वाटलं नाही दॅट्स द थर्ड मोमेंट ऑफ ट्रूथ आणि याच्याही एक टप्पा पुढे जाऊन तो त्या अनुभवावरती तुम्हाला दुसरीकडे रिफर करणार की नाही दुसरीकडे रेकमेंड करणार की नाही राईट दॅट इज अ इवन बेटर मोमेंट ऑफ ट्रूथ सो दिस इज वेअर द कस्टमर जर्नी मॅप लीड्स टू आता या सगळ्या गोष्टीत अजून एक महत्वाचा घटक आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टी किंवा हे निर्णय घेत असताना राईट जो कोणी आपला मित्र आहे किंवा आपला कलिग आहे ते सुद्धा आपल्यावरती प्रभाव पाडू शकतात आपला डिसिजन चेंज करू शकतात किंवा आपण त्यांच्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होऊ शकतो आणि आपलं मत बदलू शकतो राईट सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट ॲज वेल राईट सो दॅट इज द की एलिमेंट ऑफ दीज आर द की एलिमेंट्स ऑफ अ कस्टमर जर्नी मॅप आता आपण जाऊया कस्टमर जर्नी स्टेजेसकडे राईट कस्टमर जर्नी मॅप स्टेजेसकडे तर नॉर्मली तुम्हाला 3 भाग बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील अवेअरनेस कन्सिडरेशन आणि डिसिजन राईट काही ठिकाणी हे तुम्हाला 5ही टप्पे दिसतील पण नॉर्मली इट इज अवेअरनेस कन्सिडरेशन अँड द डिसिजन दॅट इज देअर या 3 भागात त्याची मांडणी आहे दिस इज फ्रॉम हबस्पॉट दॅट इज देअर बट मोर ऑल इज ऑल कस्टमर जर्नी मॅप्स विल बी ऑन दिस ट्यून तुम्हाला टेम्पलेट्स हवे असतील कस्टमर जर्नी मॅपचे जे एडिटेबल टेम्पलेट्स आर अवेलेबल ऑन हबस्पॉट किंवा मायरो करून वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्हाला टेम्पलेट्स मिळतील यू कॅन गो अँड डाउनलोड अँड यूज दॅट राईट आता आपण जाऊया जे वेगवेगळे स्टेजेस आहेत तर पहिला स्टेज राईट आपण बोललेलो टच पॉइंट्स असणार आहेत किंवा कसं काय पहिला स्टेज आहे अवेअरनेस कस्टमर त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला काहीतरी चॅलेंज आहे ही स्टार्टेड सर्चिंग फॉर द सोल्युशन किंवा त्याला माहित नाहीये त्या गोष्टीबद्दल काय सोल्युशन आहे वेन ही इज नॉट शुअर व्हॉट एक्झॅक्टली इज लुकिंग फॉर बट हॅज सम आयडिया की हा माझं हे दुखणं आहे त्याचं मला काय करावं लागेल राईट सो दॅट टाइम यू हॅव टू एज्युकेट हिम यू हॅव टू इन्फॉर्म हिम यू हॅव टू मेक हिम अवेअर कारण त्याला माहितीच नाही आपल्याबद्दल तर तो कसा फायदा घेणार त्याचा राईट सो मंडे म्युझिंग्स करून आपण काहीतरी करतोय हे माहीतच नाही किंवा मॅनेजमेंटचे बरेचसे कन्सेप्ट आपण प्रॅक्टिस करतोय पण त्याचं नाव काय किंवा हे काय ते आपल्याला माहितीच नाही कोणी येऊन सांगतो अरे हा आम्ही असं करतो राईट सो यू हॅव टू फर्स्ट एज्युकेट द कस्टमर की हा बाबा तुझा हा प्रॉब्लेम आहे ना तो असा अशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो किंवा त्याची ही कारणं असू शकतात किंवा त्याचा हे चॅलेंजेस असू शकतात राईट सो यू हॅव टू मेक अवेअर अँड अवेअरनेस स्टेजला द फोकस शुड बी ऑन एज्युकेटिंग द कस्टमर because he does not know about the solution or he is not aware. So you have to educate the customer. त्याच्यानंतर एकदा त्याला माहिती झाली then you have to come to the consideration stage. Now he is going to start considering की मी मोबाईलचे हे 4 ब्रँड शोधलेले आहेत किंवा मी फ्रान्सला जाण्यासाठी हे 4 वेंडर्स शोधलेले आहेत जे पासपोर्ट ऑफिस टुरिस्ट 4 टुरिस्ट शोधलेले आहेत टुरिस्ट कंपन्या राईट मग मी काय करणार देन आय स्टार्ट कम्पेअरिंग आता मला कम्पेअरिंग करण्यासाठी मला त्याला प्रोडक्ट नॉलेज प्रोडक्टच्या बद्दल माहिती देणं सविस्तर माहिती देणं ते कशा प्रकारे त्याला मदत करणार त्याच्यासाठी त्याला काय करावं लागणार काय बदल करावे लागणार आहेत किंवा काय ते त्याला आपल्याला सांगायचं आहे वी हॅव टू गिव्ह हिम दॅट इन्फॉर्मेशन सो दॅट इज एबल टू कम्पेअर अँड मूव्ह टू द डिसिजन स्टेज राईट सो त्याला प्रोडक्टची
माहिती झालेली आहे की काय करायला पाहिजे. नाव यू टू गिव्ह हिम इन्फॉर्मेशन. हा, की तू या कंपनीचा ऍपलचा जर मोबाईल घेतला तर तुला हे फीचर्स आहेत, सॅमसंग जर घेतला तर हे फीचर्स आहेत, शाओमीचं घेतलं तर हे फीचर्स आहेत. मग यांची प्राइस ही, याची प्राइस ती, त्याची प्राइस ती, राईट. यू टू गिव्ह हिम द प्रोडक्ट कंटेंट नॉलेज, की ही इन्फॉर्मेशन आहे, दिस इज व्हॉट यू आर लुकिंग फॉर, दिस इज हाऊ इट इज टेकन केअर ऑफ. सो कन्सिडरेशन. ते एकदा त्याला कम्पॅरिझन करायला मिळालं किंवा त्याला जे हवंय ते त्याला मिळतंय की नाही ते समजलं, देन ही इज रेडी टू मेक द डिसिजन. आणि तो डिसिजन झाल्यानंतर आपण त्याला तो सिमलेस एक्सपिरियन्स देतोय का, राईट. म्हणजे लोनवाल्यांविषयी ना, म्हणजे पर्सनल लोन किंवा हाऊसिंग लोन त्यांच्याविषयी एक गमतीने गोष्ट सांगितली जाते, की आपण लोनला हो बोलेपर्यंत ना ही लोक आपल्या पाठीमागे धावत असतात. सर घ्या ना लोन, तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ असं देऊ तसं देऊ, राईट. आणि एकदा आपण हो बोललो आणि प्रोसेस स्टार्ट केली की मग आपल्याला त्यांच्या मागे धावावं लागतं, की अरे हा पेपर, तो अरे सर तो तुमचा तो पेपर नाही आला म्हणून अडलाय, तुम्ही हे दिलं नाही ते नाही, आपल्याला असं करावं लागेल, हे थोडंसं चेंज करावं लागेल, या बँकेत नको त्या बँकेत ट्राय करूया, इकडे थोडंसं असं होतंय, राईट. द होल थिंग चेंजेस. ना दॅट इज नॉट अ सिमलेस परचेस एक्सपिरियन्स, राईट. सो दॅट कुड बी अ थिंग, राईट. मी एखादा ऍप इन्स्टॉल केला, लेट्स से झूमचा ऍप इन्स्टॉल केला मी, डिसाईड केलं ऑनलाईन. आता झूमने त्यांचा थोडंसं इंटरफेस बदललेला आहे म्हणून मला थोडासा त्रास होतोय समजायला, राईट. सो नाव आय हॅव मेड द डिसिजन, बट आय डोंट नो हाऊ टू यूज द प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस. सो इट इज नॉट गोइंग टू बी अ सिमलेस परचेस एक्सपिरियन्स फॉर मी. किंवा कोणतरी मला नीट व्यवस्थित माहिती देत नाहीये, तुम्हाला डेमो नाही दिला जाणार, तुम्हाला असं नाही केलं जाणार, त्याच्यासाठी एक्स्ट्रा बरं, देन इट पुट्स मी ऑफ, राईट. सो सिमलेस परचेस एक्सपिरियन्स देणं खूप महत्वाचं आहे. आणि ते झाल्यानंतर, राईट, ऑनबोर्डिंग, हाऊ यू आर ऑनबोर्डिंग द क्लायंट, त्याला प्रॉपर इन्स्टॉलेशन, प्रॉपर डेमो, प्रॉपर माहिती, कधी सर्व्हिसिंग असणार आहे किंवा काय काळजी घ्यायला हवी आहे, ते जेव्हा आपण देतो त्याला, त्याचा फॉलोअप घेतो की सर हा तुम्ही गेलात पोचलात तिकडे व्यवस्थित आहे सगळं, काय अडीअडचण, ते आल्यानंतर पुन्हा त्यांची चौकशी करतो, राईट. फ्रान्सच्या टूरचा आपण जे बोलत होतो, यू क्रिएट अन एक्सलंट ऑनबोर्डिंग एक्सपिरियन्स. आणि कस्टमर सर्व्हिस ऑनगोईंग चालू असते आपले, राईट. दिस विल लीड टू लॉयल्टी अँड इट विल रिझल्ट इन अ फंटास्टिक एंड टू एंड कस्टमर सर्व्हिस, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. काही ठिकाणी तुम्ही कस्टमर जर्नी मॅप बघितलं तर लॉयल्टीच्या ऐवजी ऍडव्होकेसी हा शब्द मिळेल तुम्हाला. बोथ आर राईट, राईट. मी जसं सांगितलं प्रत्येकाचं थोडंसं शब्दचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. तर लॉयल्टी ऍडव्होकेसी इज ऑल्सो परफेक्टली फाईन. आणि लॉयल्टी कशा प्रकारची, तर वेअर ही इज विलिंग टू रेकमेंड यू टू समबडी एल्स. यांच्याकडे जाऊन बघा, हा खूप चांगली सर्व्हिस आहे, यांचा खूप चांगला प्रोडक्ट आहे. आणि एकदम प्रोडक्ट झाल्यानंतर सुद्धा ते फॉलोअप देतात, म्हणजे तुम्हाला कसलीच टेन्शन. दॅट इज लॉयल्टी. सो दीज आर द स्टेजेस ऑफ कस्टमर जर्नी मॅपिंग, राईट. या स्टेजेस आपण कस्टमर जर्नी मॅप मध्ये कव्हर करतोय. याचं पुढचं जे आहे कस्टमर जर्नी मॅप कसा असतो, त्याचं टेम्पलेट वगैरे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया. तर आजच्यासाठी एवढंच. आता ओपन फॉर क्वेश्चन्स. यू हॅव एनी questions that you would like to ask or anything you would like to know more, please feel free to ask. सुंदर विवेचन. सुंदर विवेचन. Thank you, Anand. हा, म्हणजे कस्टमरची सुरुवात कुठपासून होते, अ, त्याला आपली जरूर आहे हे कळल्यापासून, आणि तो आपला कस्टमर कधी होतो इथपर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो कसा आहे. आणि या बाबतीत मला वाटतं आपल्या भारतामध्ये द लास्ट माईल जो असतो तो प्रॉब्लेमॅटिक असतो. खूप. हा, कारण लास्ट माईलला जो तुमचा शेवटी सेल्समन आहे तो तुम्हाला एवढा त्रास देतो किंवा एक तर एवढा पुश करतो, घ्या घ्या घ्याच म्हणून, येस. की किंवा त्याला जिथे जास्त कमिशन मिळतं तेच प्रॉडक्ट तो तुम्हाला दाखवतो, इतर तुम्हाला दाखवतच नाही. आणि त्याच्यामुळे यू आर फोर्स्ड टू बाय व्हॉट एव्हर इज शोईंग यू. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जे इन्शुरन्सचं उदाहरण दिलं, आपलं फायनान्सचं,
ते तर एवढं जबरदस्त आहे की जोपर्यंत तुम्ही अपफ्रंट फी भरत नाही तोपर्यंत तुमच्या मागे 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 असतात. एकदा अपफ्रंट फी भरली की वाट लागली. इतपत म्हणजे कर्ज कुठून घेतलं असं व्हायला बऱ्याच लोकांची शक्यता असते अशी. एक्झॅक्ट. तर दॅट आय फुल्ली ऍग्री. इवन बँकिंगचं लोन घेताना आणि लोन क्लोजरचं जर आपण प्री क्लोजरला जर गेलो ना, द हम्म. प्रोसेस इज व्हेरी कंबरसम. म्हणजे ते सांगणार तुम्ही, आणि मी बऱ्याच बँकांना विचारलेलं आहे की हम्म. तुम्ही लोन टू क्लोज आय हॅव टू गो टू द दिस, त्यांचं जे पर्सनल बँकिंग डिपार्टमेंट आहे किंवा पर्सनल लोन डिपार्टमेंट आहे किंवा हाऊसिंग लोन डिपार्टमेंट आहे, तिकडे त्या ब्रांचला जाऊन तुम्ही क्लोज करा. सो अगेन द सिमलेस कस्टमर एक्सपिरियन्स नॉट रिअली हॅपनिंग. तो एक अनुभव आहे. राईट. सो तर ते तसं होतं बँक. म्हणजे मी एकदा दोनदा लोन क्लोजरचं बघितलेलं आहे, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. देताना लोन खूप चांगल्या प्रकारे देतात, बट देन वाईल क्लोजिंग दे से यू गो टू द पर्सनल. आता तुमचं पर्सनल लोन डिपार्टमेंट कुठेतरी जगाच्या एका कोपऱ्यात असतं. म्हटलं देताना यू आर डिस्बर्सिंग राईट, सो वाय नॉट क्लोज इट इन द ब्रांच एज वेल. द सिम्पल थिंग. दिस थिंग्स लीड टू फर्दर challenges and complications that are there. राईट. या. सो अजून अँथनी, कोणाला? हा. एक येस एक सचिन. एक बाळबोध प्रश्न आहे हा. की अ, आता आनंद सरांच्या त्या कमेंट्स वरूनच आठवला मला तो, की हा जो कस्टमर जर्नीची जी टाइमलाईन आहे ती आपण कशी डिफाईन करू शकतो और डिसाईड करू शकतो? आपण आता वेबसाईटचं तू उदाहरण घेतलं, राईट. इफ यू टेक वेबसाईट डिझायनिंग, ओके, यू हॅव टू डिसाईड तू जो मॅप तयार करतोय तो कुठल्या हिशोबाने तयार करतोयस. म्हणजे माझ्याकडे कस्टमर येतोय, ही ऑलरेडी नोज दॅट ही नीड्स अ वेबसाईट, राईट. सो देन युअर टाइमलाईन स्टार्ट्स फ्रॉम ही ऑलरेडी इज अवेअर दॅट ही नीड्स अ वेबसाईट. मग त्याला काय काय प्रश्न येऊ शकतात. सो यू स्टार्ट द टाइमलाईन फ्रॉम देअर. किंवा ही, याचा पुढचा टप्पा असा आहे, ही इज ऑलरेडी अवेअर दॅट ही नीड्स टू हॅव अ वेबसाईट. प्रॉबेबली त्याला डायनॅमिक, स्टॅटिक आणि अजून काहीतरी ई कॉमर्स, पेमेंट गेटवे वगैरे ते सगळं माहिती आहे, राईट. मग ती माहिती असलेला कस्टमर येताना टाइमलाईन स्टार्ट केली. बट दॅट टाईप ऑफ कस्टमर ना विल वॉन्ट टू कम्पेअर युअर सर्व्हिस समबडी एल्स. मग ते त्याची टाइमलाईन वेगळी होती. सो यू हॅव टू अज्युम की हम्म, माझ्याकडे येणारा कस्टमर, अँड फॉर दॅट यू नीड टू रिसर्च युअर कस्टमर्स. तो जो पहिला मुद्दा होता की हम्म, एलिमेंट्स हम्म, मध्ये, राईट. हम्म, हम्म. ऍक्शन कुठे आहे, पुट थिंक फ्रॉम द कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह. तो जो पॉइंट होता पहिलाच मुद्दा, राईट. यू स्टार्ट फ्रॉम देअर. बरोबर, बरोबर. सो यू. सो यू मीन टू से कस्टमर जर्नीमध्ये तो जर्नीच्या कुठल्या पडावावर आहे हा. सध्या, त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी, त्याप्रमाणे त्यांना एक्झॅक्टली. अप्रोच अँड करण्यासाठी हे देन करायची. अगेन ते टाइमलाईन समजण्यासाठी यू कॅन गो बॅक टू युअर कस्टमर्स. कोण कोण काय काय प्रश्न घेऊन तुमच्याकडे सर्व्हिस घ्यायला आलेले आणि कुठल्या टप्प्यावर आलेले, राईट. इफ यू गो थ्रू दॅट हम्म, डेटा, हम्म, इट विल गिव्ह अन हम्म, इंडिकेशन की कुठल्या टाइमलाईन नुसार कस्टमर्स येत आहेत. दॅट विल हम्म. फर्दर हेल्प यू टू प्रिपेअर द जर्नी मॅप. आपण ते डिस्कस करू जेव्हा आपण जर्नी मॅपची प्रोसेस डिस्कस करू. त्याच्यामध्ये आहे रिसर्चिंग द कस्टमर, ते येणार त्याच्यामध्ये. ओके, 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 ओके. इथे मला अजून एक सांगावंसं वाटेल की आपण ज्याला कस्टमर म्हणतो, टेक्निकली ओनली वेन ही बाईज फ्रॉम यू द सेकंड टाइम दॅट ही बिकम्स युअर कस्टमर, एक्झॅक्ट. नॉट द फर्स्ट टाइम. कारण कस्टमर हा जो शब्द आहे, कस्टम, कस्टम म्हणजे रेग्युलॅरिटी. त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी सेकंड टाइमला जेव्हा विकत घेतो तेव्हा तो तुमचा कस्टमर होतो. आणि पहिल्या वेळी ही इज जस्ट अट्रॅक्टेड बाय समबडी एल्स. म्हणजे तुमची कस्टमर जर्नी तिकडून चालू होते की लोक तुमच्या प्रॉडक्ट बद्दल चांगलं बोलतात का आधी कुठेतरी, तुमचं प्रॉडक्ट कुठेतरी तिथे त्यांना दिसतं का, ती गरज कुठेतरी समजून येते का, आणि ती एकदा तुम्ही प्रॉडक्ट घेतल्यावरती नंतर तो सेकंड टाइम घेतो का. म्हणजे आपण कित्येक वेळा हे म्हणतो की आपला उसाचा रस एवढा चांगला असतो, असा असतो, तसा असतो, मग ते पेप्सी घेण्याऐवजी उसाचा रस घ्या. अगदी बरोबर आहे. पण गंमत अशी आहे की पेप्सी सगळीकडे अवेलेबल असतो, हात पुढे केला की दुकानात मिळतो, थंड असतो, शुद्ध असण्याची गॅरंटी असते, वगैरे वगैरे वगैरे. या ज्या 100 जास्त वेगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे
अगदी समोर चांगल्या प्रकारचा उसाचा रस गाळत असलेला बघितला तरच आपण उसाचा रस घेऊ. नाहीतर आपण म्हणू नको रे बाबा, ते पाणी कुठलं असेल माहित नाही, काय हे माहित नाही. उसाचा रस आपल्याला माहिती आहे, पण स्टील विल गो इन फॉर पेप्सी ऑर कोक इन दॅट सेन्स. तर त्याच्यामुळे ती जी अवेलेबिलिटी नाही करून ठेवली आहे, त्याच्याने कस्टमर जर्नी तो खूप छोटा करून ठेवलाय. आपल्यातला असा कोणीच नसेल की ज्याने कधीच कोका कोला किंवा पेप्सी प्यालेच नाहीये. त्या जर्नी त्याची ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. ही इज ऑलरेडी अ कस्टमर. पण उसाचा रस, रताळ्याचा रस, कलिंगडाचा रस, या सगळ्या गोष्टींसाठी मेनी ऑफ अस वुड नॉट हॅव एव्हर ड्रंक इट. ट्रू ट्रू. त्याच्यामुळे वी आर येट टू बिकम अ कस्टमर. आणि आनंद सरांनी जसं सांगितलं ना, स्पॉटीफाय जे म्हणजे त्याचं थोडस स्पॉटीफाय पॉप्युलर का झालं ना, आणि बरीचशी लोक स्पॉटीफाय जेव्हा पेड झालं, प्रीमियम इंट्रोड्यूस केलं, तेव्हा बरीचशी लोक स्पॉटीफायला चिटकून का राहिली? कारण स्पॉटीफाय ज्या प्रकारचे कस्टमाइज प्लेलिस्ट क्रिएट करतो आणि रेकमेंडेशन देतो ना, त्याची लोकांना भुरळ पडलेली असते. आणि ते तशा प्रकारचे प्लेलिस्ट दुसरीकडे मिळत नाहीत, किंवा कुठे बनवायला क्युरेट करायला तेवढा वेळ जातो, राईट? सो अगेन, Spotify created that incentive or that experience for the customers to stick and be able to be willing to pay for that. So ते आहे, म्हणजे आपल्याला जिथे मिळणार तिथे. मी प्रॉबेबली एअरटेलचं विंग कॅप यूज करतो आणि अमेझॉन करतो म्युझिकसाठी. बट आय ऑलवेज स्ट्रीम माय सॉंग्स नाव ऑन अमेझॉन, बिकॉज अमेझॉन क्युरेशन चांगलं देतं मला. अँड एका गाण्याची लिंक पकडून दुसऱ्या गाणं, सो इट हॅज क्रिएटेड दॅट एक्सपिरियन्स. नाव आय एम स्टिकिंग विथ दॅट एक्सपिरियन्स. सो जिथे आनंद सरांनी खूप सुंदर उदाहरण दिलं ना, आपल्याला माहिती आहे ते हेल्दी आहे, पण ते हेल्दी आहे ते सगळीकडे अवेलेबलच आहे नाही असं नाही आहे ना, राईट? सो we go for what the customer journey map is shortened and presented to us. Yes, Ajit sir, any thoughts? ह्याच्यामध्ये एक जे आहे की जो कस्टमर बेस जो आहे, म्हणजे आय कॅन नॅरेट माय एक्सपिरियन्स विथ इंडिया मार्ट. इंडिया मार्ट मध्ये इफ एनीबडी इज सर्फिंग एनी पेज, इंडिया मार्ट ट्रीट्स दॅट दिस इज हिज इन्क्वायरी, अँड दॅट इज वाय ही क्रिएट दी इज कस्टमर मॅप. अँड मग तो त्या पद्धतीनं त्याचे जे काय रिस्पेक्टिव्ह कस्टमर्स आहेत त्यांना ती इन्क्वायरी तो पाठवून देतो तो. सो दिस इज हाऊ दे, आय थिंक दिस इज दे जनरेट दी कस्टमर मॅप. येस येस, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. इनफॅक्ट माझा इम्पॅक्ट गुरुचा अनुभव सांगतो मी. इम्पॅक्ट गुरु इज यू गिव्ह डोनेशन्स, राईट? फंड रेझिंग प्लॅटफॉर्म आहे. तर मी इम्पॅक्ट गुरुवर कधी कधी करत असतो. मध्ये एकदा दोनदा मी गेलो इम्पॅक्ट गुरुवर, अँड आय वॉज अबाउट टू क्लिक, बट काही कारणास्तव मला नेटवर्क नव्हतं की काय नव्हतं, राईट? सो आय डिड नॉट गो एड विथ दॅट दिस थिंग. अँड इमिडिएटली आय गॉट अ कॉल फ्रॉम इम्पॅक्ट गुरु सिंग, अरे सर तुम्ही याच्यावरती होतात, तुम्ही डोनेट करायला जाणार होतात, बट यू डिड नॉट. व्हॉट हॅपेंड, राईट? दे आर ट्रॅकिंग. आणि इथे एक अजून महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटेल मला, की अमेझॉन लुक्स ॲट द युजर एक्सपिरियन्स ना, म्हणजे कस्टमरचा जो ऑनलाईन एक्सपिरियन्स आहे त्याचा अमेझॉन किती वेगळ्या प्रकारे विचार करतो, आणि ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. नॉर्मली आपण कस्टमर मेट्रिक्स मध्ये किंवा जे हे करतात ते गो बाय द अमाऊंट ऑफ टाइम दॅट यू आर स्पेंडिंग ऑन द वेबसाईट. म्हणजे तुम्ही जेवढा वेबसाईटवरती जास्त वेळ खर्च करणार ना, तेवढा जास्त तुमची बाय करण्याची शक्यता. दॅट इज व्हॉट द कॉमनली एस्टॅब्लिश्ड नॉर्म इज. अमेझॉन डज द अदर वे. त्यांचा जर्नी मॅप जो आहे, इट इज लाईक कस्टमरला लवकरात लवकर डिसिजन कशा प्रकारे घेता येईल, त्याच्यासाठी काय करता येईल, देअर होल फोकस अँड ओरिएंटेशन इज टुवर्ड्स दॅट. अँड Amazon is not bothered whether you spend 30 seconds on the app or you spend 30 minutes. पण त्याच्यामध्ये तुम्ही किती बाईंग डिसिजन्स करता, Amazon is concerned about that. So their whole customer journey map is oriented towards getting the customer to make the decision and repeatedly. That is what Amazon does. तर तो आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळेला थांबतो, जसं आनंद सरांनी सांगितलं ना, कस्टमर म्हणजे रिपीट, राईट? वी नॉर्मली मेनी टाइम्स तो कस्टमर एकदा प्रोडक्ट घेऊन गेला, आपल्या एकदा सर्व्हिस घेऊन गेला, आपण फॉलोअप करत नाही किंवा भेटत नाही किंवा त्याची विचारपूस करत नाही. मे बी आपला प्रोडक्ट वन टाइम असेल, म्हणजे इफ आय एम सेलिंग रेफ्रिजरेटर, इज नॉट गोइंग टू कम अगेन अँड अगेन अँड बाय फ्रॉम मी. बट
is definitely likely to give me another 10 leads that he is capable of. So I have to build that kind of relation. पण मग माझा ओरिएंटेशन त्या मॅप थ्रू तसा असला पाहिजे किंवा तो जनरेट झाला पाहिजे. देन यू आर बेनिफिटिंग फ्रॉम द कस्टमर जर्नी. म्हणजे याच्यामध्ये कस्टमर मॅपिंगचा जो ऑब्जेक्टिव्ह इज डिफरंट फ्रॉम कंपनी टू कंपनी. येस येस येस, इट विल डिफर फ्रॉम कंपनी टू कंपनी, इंडस्ट्री टू इंडस्ट्री. तुमचा कस्टमर सेगमेंट कसा आहे, तुम्ही कुठल्या टाईपला टॅग करतायत, कशासाठी टॅग करतायत, ते पण महत्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट अजित सर तुम्ही बोललात म्हणून सांगतो, की नॉर्मली ना इफ यू लुक ॲट कंपनीज ऑर ऑर्गनायझेशन्स, ऑन अन ॲव्हरेज आपले 5 ते 6 वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर बेसेस होतात. राईट. सो फॉर ईच कस्टमर बेस यू नीड टू क्रिएट अ डिफरंट टाईप ऑफ अ कस्टमर जर्नी मॅप. म्हणजे तुमची आता समजा हेल्थकेअर वाले क्लायंट्स आहेत, राईट. then the customer journey map for them will be different from maybe somebody who is in an educational institute versus somebody who is in a financial services institute, right? मग त्या हिशोबाने तुम्हाला तसे वेगवेगळे एक on an average the study says 4 to 5 different types of customer journey maps are required for each organization. That is what the general average is. So yes, it will vary as per the industry and the company as well. सो आय थिंक कोणाला अजून काही प्रश्न नसतील तर लेट्स कॉल इट अ डे टुडे. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स अँड विल मीट नेक्स्ट वीक once again with Monday Musings. Thank you. Bye. Great. Thank you.